नमस्कार. सातारा ते सिंगापूर या मालिकेतील हा 6वा भाग. आपण हाँगकाँगमध्ये आहे आणि तेच भाग पुढे चालू आहे. आमची आयर्विंग स्ट्रीट ट्रस्टमधील मुलाखत संपवून मी परत निघालो. टॅक्सीचा व ट्रॅफिकचा यक्ष प्रश्न डोक्यात होता. तेव्हा ओला उबेर वगैरे म्हणजे माहिती नव्हतं आणि मोबाईलशी नव्हते तेव्हा, त्यामुळं टॅक्सी हुडकायचा वेळ जात होता. हाँगकाँगवासियांकडे असतील कधी, पण आपल्याकडे नव्हतं. पण सेंट्रल डिस्ट्रिक्टच्या मुख्य रस्त्याला लागल्यावर MTRचे प्रवेशद्वार दिसले. MTR म्हणजे MGR किंवा NTR यासारख्या कोणा लोकप्रिय अभिनेत्याचे नाव नव्हे, तर हाँगकाँगचा मास ट्रान्झिट रेल्वे या भुयारी रेल्वेचे संक्षिप्त रूप आहे. हाँगकाँग सेंट्रल हा या रेल्वेचा स्टार्टिंग पॉईंट आहे. रस्त्यावरून आपण अंडरग्राऊंड फुटपाथ क्रॉसिंग सारखा जिना उतरत खाली आलो की प्रथम डोळ्यात भरते ती स्वच्छता. जिना संपून प्लॅटफॉर्मला जाण्यापूर्वी सुरेख वेटिंग कम बुकिंग हॉल, त्यामध्ये केळीच्या साली शेळी थोडके असले काही नव्हते. त्यामुळे मी चुकून दुसऱ्याच ठिकाणी आलो का अशी मला शंका आली. पण नंतर रेल्वे लाईनचा नकाशा, मार्गावले स्टेशने, प्रत्येक स्टेशनचे प्रवास भाडे हे फरक दिसल्यावर माझ्या जीवात जीव आला. आपल्याकडे प्रवाशांच्या सोयीसाठी कोणी एवढे केले तर त्याला कधी बडतर्फ करतील असे मला वाटून गेलं. तो नकाशा पाहिल्यावर मला पहिली अडचण जाणवली की आपल्या स्टेशनचे नाव कसे सांगायचे. कारण कावळून हे स्टेशन नाही आहे, तर त्या स्टेशनचं नाव आहे चिमशासई. आता याचा उच्चार करायचा म्हणजे पंचायत. बाकी मला या चिनी भाषेत गंमत वाटते. इथे वेळा ट ठ ड अशी कठोर व्यंजने हद्दपार, पण जोडाक्षरे मात्र कोणतेही कोठेही जोडा. सुदैवाने तिकीट देण्याची खिडकी नव्हती, तर मशीन होते. या मशीनमध्ये तुमच्या तिकीट एवढ्या डॉलरचे नाणे टाकले की तिकीट हजर. प्रत्येक मशीनवर त्यामधून किती रकमेत तिकीट मिळाले याची आणि कोणती नाणी ते मशीन स्वीकारली अशी पाटी होती. म्हणजे 50 सेंटची, 2 व $1ची 2 नाणी टाकली तरी मशीनच्या डिस्प्ले बोर्डवर यांची बेरीज झाली की तिकीट बाहेर. काही चूक झाली तर तिकीट न येतात टाकलेली नाणी परत येतात. त्या मशीनला अजून पैसे खायची सवय लागली नाही. नाहीतर आपल्या वजन करण्याच्या मशीनमध्ये किती नाणी टाका, तिकीट बाहेर याची खात्री नाही. याचा अर्थ तेथील मशीन्स काय, माणसे काय, त्यांना शिकायला अजूनही खूप वाव आहे. तिकीट घेऊन प्लॅटफॉर्मकडे गेल्यावर दारात तिकीट तपासणीच नाही. आपल्याकडे कोकणात गुरे आत येऊ नयेत म्हणून गोल दांड्याचे चक्र असते ना, तसे चक्र. त्या चक्राच्या वरच्या बाजूला तिकीट सरकवण्याची फट. तिकीट सरकवले की मशीनमध्ये तपासून ते पुन्हा बाहेर येते व तुम्हाला आत जाण्यासाठी चक्रात एक आटा फिरतो. लगेच आत जायचे, मात्र जाताना तिकीट बरोबर घ्यायला विसरायचे नाही. हे तिकीट अगदी पातळ प्लॅस्टिकचे असते. भुयारी रेल्वेचे डबेही संपूर्ण प्लॅस्टिकचे. माणसे आत बसल्यावर स्पीकरवरून सूचना देण्यात आली. मग ऑटोमॅटिक डोअर क्लोजरने दरवाजे बंद झाले व गाडी सुटली. 2 डब्यामध्ये दारे नव्हती. बाकी सर्व प्रकार मुंबईच्या लोकलसारखा, पण अस्वच्छता व गर्दी सोडून. प्रत्येक डब्यात टेलिफोन होता. काही घोटाळा झाला तर त्यामुळे ड्रायव्हरशी बोलता येत होते. आमचे स्टेशन येण्यापूर्वी 20 सेकंद अगोदर सूचना आली. स्टेशनवर गाडी थांबल्यावर आपोआप उघडलेल्या हायड्रॉलिक डोअरमधून मी बाहेर पडलो. तिकीट चुरगाळले, त्याचे कोपरे मोडणे वगैरे गैरकृत्य केल्यास $1000 दंड होईल असा बोर्ड गाडीत होता. यावेळी मला आठवण झाली ती आपल्याकडील तिकीट ठेवण्याच्या अभिनव पद्धतींची. चुरगाळून घड्याळाच्या पट्ट्यात किंवा बोटातील अंगठीखाली. येथे असे का नसावे याचे उत्तर लवकरच मिळाले. कारण दारामध्ये तिकीट तपासणीच नव्हता, तर मशीनमध्ये तिकीट सरकवले तरच चक्राच्या दारातून बाहेर सुटका. या मशीनवरून तिकीट बाहेर आले तर ते पुन्हा वापरता येईल असा विचार मनात आला. मात्र इथे तिकीट बाहेर येण्याची सोय नाही. यामुळे डोक्यातल्या योजनेचा बोजवारा उडाला. आपल्याकडे अशी सुधारणा झाली तर डुप्लिकेट तिकीट येतील व या सुधारणेचाही केव्हाच फज्जा उठेल असे वाटत राहिलं. प्लॅटफॉर्मवरून बाहेर पडण्याचे 8 वेगवेगळे मार्ग होते. ते कोणत्या रस्त्यावर निघणारे याचे फलकही तेथे होते. म्हणजे बाहेर पडल्यावर पुन्हा पायपीट नको. ही मात्र जादा सोय होती. म्हणजे आता पहा, मला जाताना टॅक्सी मिळण्यासाठी करावी लागली धावपळ. $30 प्रवास भाडे व 1.5 तास लागला. येताना $3 व 10 मिनिटे लागली. ही भुयारी रेल्वेसुद्धा 2 किलोमीटर पाण्याच्या खालून येते. शिवाय तिच्या डोक्यावर रस्त्यावर गगनचुंबी इमारती आहेत. भारतात फक्त कलकत्ता येथे भुयारी रेल्वेचे काम सुरू आहे, म्हणजे तेव्हा सुरू होतं. बरीच वर्षे लोटली. आता ते नुकतेच पूर्ण होऊन उद्घाटनाला गोंधळ होऊन एकदाची भुयारी रेल्वे सुरू झाली, म्हणजे तेव्हाची गोष्ट. MTR मधून रस्त्यावर आल्यानंतर परत माणसात आल्यासारखं वाटलं. आता आपल्याकडे भुयारी रेल्वे सुरू झालेली आहे. आम्ही ज्या रस्त्यावर आलो त्या शेजारी एक भव्य मशिदीचे बांधकाम चालू होते.
हाँगकाँगवासीय मुस्लिम मंडळींनी जुन्या म्हशीच्या जोडीला एक भव्य आधुनिक मशीद हवी म्हणून तिचा घाट घातलेला होता. घुमटांचा परंपरागत घाटाच्या बाजूला आधुनिक स्थापत्याचा डौलदार प्रत्यय होता. हाँगकाँगमध्ये मशिदी, गुरुद्वारा, चर्चेस सर्वच बौद्ध मंदिरांच्या बरोबर प्रेमाने आणतात, पण कधीतरी ठिणगी पडली तर कुरबुर होते. अन्यथा सर्व धर्म समभावाचे साम्राज्य आहे, पण या धर्मांना सुद्धा अमर्याद स्वातंत्र्य नाही. त्याने हाँगकाँगवरील पाश्चात्य पगड्याशी जमवून घेतले आहे. त्यामुळे कोणत्या तरी चौकात देऊ तर दुसऱ्या कोणते पीर वाहतुकीत अडथळा करीत नाहीत. पुणेरी पगडीचा हट्टेपणा मात्र या पगड्यात नाही आहे हाँगकाँगच्या. हाँगकाँगचे बहुसंख्य लोक तसे गरीब असून ती एक ब्रिटिश कॉलनी असल्यामुळे गव्हर्नर जनरलचे राज्य आहे. त्याला सहाय्यभूत म्हणून लोकप्रतिनिधी असतात, पण त्यांना फार महत्त्व व त्यांच्याकडे सत्ताही नसते. मधली सलग 11 वर्षे तिथे सर मरे मॅक विलोज या गव्हर्नरचे स्थिर सरकार होते. गेल्या वर्षापासून म्हणजे 1983 झाला सर एडवर्ड योड या साहेब बहादूरांचा अंमल आहे. गव्हर्नर म्हटले की माझ्या डोळ्यासमोर इतिहास आला. मग सतीची चाल कोणी बंद केली, कॉर्नवॉलिस का डलहौसीने योगदान झाले. या विशिष्ट दिखाऊ लोकशाहीमध्ये सामान्य जनते सुप्त असंतोष असतोच. काहीतरी कारण मिळाले की त्याचा उद्रेक होतो. नुकताच नवीन टॅक्सी परमिट द्यायची नाहीत या धोरणामुळे तो आला आणि कावलूनमध्ये लुटालूट, दंगा, गोळीबारी झाला. अर्थात हा प्रकार आम्ही भारतात आल्यावर झाल्याने घरच्यांना काळजी वाटली नाही, पण तोटा असा झाला की विरोधी पक्षांनी बंद पुकारला का, गव्हर्नर जनरल साहेबांनी इंग्लंडमध्ये बोलवणे झाले का, त्यांनी जे काळजीचे कारण नाही, शासन स्थिर असे पत्रक काढले का, हा चक्षुर्वय सत्यम वृत्तांत मिळण्यास मात्र आम्ही मुकलो. सर्व प्रवासी कंपन्यांच्या अशा सहलीमध्ये जेवणाची व्यवस्था स्वतः करणे हे कलम असते. आमचे सहलनेते श्री किशोर पाकोडे यांनी हाँगकाँगमध्ये वुडलँड्स म्हणून दाक्षिणात्य भारतीय हॉटेल त्याची शिफारस केली होती, पण आमच्यात अनुयायीत्व पुरते आले नसल्याने ती सरळ वहिवाट सोडून आम्ही दुसरे कोणते भारतीय हॉटेल दिसते याचा शोध घेतला. मयूर म्हणून एक पाटी मुख्य रस्त्याच्या पदपथावर दिसली. त्यातील यूच्या खाली बाण दाखवला होता. त्या दिशेच्या इमारतीत आम्ही शोध घेतला. बरेचसे जिने खालीवर करून कुठेच पत्ता लागेना. या शोधात 2 खेळण्यांची दुकाने, एक फॉरेन एक्सचेंज शॉप, एक स्पोर्ट गुड शॉप यांना भेटी झाल्या. खरेदी झाली तरी त्या मनमयूराचा पत्ता लागेना. शेवटी त्या इमारतीच्या मागच्या लेनवरून डावीकडे वळून उजव्या हाताला असलेल्या पहिल्या लेनमध्ये ते हॉटेल एकदा सापडले. येतपर्यंत आमच्या डोक्यात मयूर आणि पोटात कावळे अशी स्थिती झाली होती. पण तेथील पंजाबी जेवण होते मात्र चांगले, त्यामुळे या कष्टाचा आणि मयूरच्या शोधात खरेदी होऊन हातात वाढलेल्या ओझ्याचाही विसर पडला. आदल्या दिवशी या शोध मोहिमेमुळे दुसऱ्या दिवशी दुपारी आम्ही धोपट मार्गाने जाऊन वुडलँड्स गाठले. दारातून आज शिरल्यावर तुम्ही ते मद्रासेत पोचला असे वाटायला लागत होते. शेजार पाजारच्या टेबलावर सांबार भात, डोसा, उपमा यांचा निप्पात चालला होता. भरीत भर म्हणून काउंटरवरले 5-10 फोटो, जळणारी उदबत्ती आणि मुतपाक खाण्यातून येणारा खमंग वास यापुढे पूर्ण हुमली. जेवण उत्तम आणि वर मसाला पानसुद्धा होते. फक्त बिल आल्यानंतर हे मद्रास हाँगकाँगमध्ये अवतरलेलं आहे हे खिशाला जाणवले. 2 दिवस सकाळी पंजाबी आणि दाक्षिणात्य जेवण झाल्यानंतर जीभ थोडी चाळवलीच. सांबार किती चांगले असले तरी त्यात आमटीची चव नाही हे जाणवायला लागले. माझे एक स्नेही श्री श्याम चांदावरकर हाँगकाँगला स्थायिक आहेत. त्यांना त्रास द्यावा का न द्यावा या संभ्रमाचा जिभेने निकाल लावला आणि मी त्यांचा फोन नंबर फिरवला. ते सज्जनग्रस्त आमची वाटच पाहत होते. त्यांच्या इथं सातारला भाऊ होते, त्यांनी त्यांना कळवून ठेवलं होतं. संध्याकाळी भेटायचे ठरले, पण ते राहत होते खाडीच्या पलीकडे सेंट्रलमध्ये आणि आमचे इंटरनॅशनल हॉटेल होते कावलूनमध्ये. मयूरच्या शोधानंतर परत पत्त्यावरून त्यांच्या घरात शोध करणे म्हणजे म्हणून अवघड, म्हणून मग त्यांनीच आम्हाला घ्यायला गाडी पाठवायचे ठरले. त्यांचा मुलगा गाडी घेऊन येणार होता, पण त्याने आम्हाला व आम्ही त्याला केव्हाच पाहिले नव्हते. शिवाय आमच्या हॉटेलचा रस्ता 1 वे ट्रॅफिकचा होता. त्यात भर म्हणजे पार्किंग प्रोहिबिटेड. मग यातून मार्ग निघायचा कसा? पण आम्ही वकील पडलो ना, मार्ग निघायलाच हवा. आम्ही त्यांच्या गाडीचा मेक, मर्सिडीज, रंग पांढरा, नंबर 9693 हे सर्व लिहून घेतले. मुलाचे सुमनचे वर्णन ऐकले. आमचे वर्णन त्याला ऐकवले, जसं आरोपीचं वर्णन ऐकवतात तसं. आणि त्याच्या हॉटेलसमोरून गाडी न्यायची, म्हणजे त्याला क्रुझिंग बाय दॅट रोड म्हणायचं तसं. आणि आम्ही हॉटेलच्या दारात उभे राहायचे. गाडी दिसली की हात वर करायचा. गाडी झटकन थांबेल त्यात पटकन बसायचं आणि निघायचं असा बेट ठरला. हे ठरूनसुद्धा 3ऱ्या क्रूजला आमच्या खाणाखुणा पटल्या व आम्ही सवार झालो.
तोपर्यंत 2 वेळा त्याला चक्कर मारत लावे लागले. सुमंतला गाडी चालवायची हौस होती म्हणून बरे, त्याला त्रास वाटला नाही, पण आम्हाला मात्र जरा ओशाळं वाटत राहिलं. महाराष्ट्र मंडळ. असं कोणीतरी म्हटलं की महाराष्ट्रीयांना नाटक व राजकारण्यांचे फार वेड आहे. मला वाटते त्यामध्ये महाराष्ट्र मंडळ काढण्याच्या वेडाचाही समावेश करायला हवा. हाँगकाँगमध्ये सुमारे 100 महाराष्ट्रीयन कुटुंबे आहेत, पण त्यांचेही महाराष्ट्र मंडळ आहे. जर 4 महाराष्ट्रीयन मंडळी जमा झाली तर गट पडतात, 10 झाली तर तट पडतात, त्याहून वाढली तर दुसरे स्वतंत्र मंडळ काढतात. म्हणून माझेच नाही श्याम चंद्रकांना मी विचारले सुद्धा, मंडळ एकच आहे का पूर्व विभाग हाँगकाँग व महाराष्ट्र मंडळ वेगळे आणि पश्चिम विभागाचे वेगळे? यावर त्याही नकारार्थी खुलासा केला. कदाचित पुन्हा 5-10 वर्षांनी जाण्याचा योग आला तर ती तशी दिसणारच नाहीत अशी खात्री नाही. आता खरंच परत चौकशी करायला पाहिजे. आता त्याला खूप याला बरीच वर्ष रोटली, 30-35, आता कधी 2 झाली सुद्धा असतील, सांगता येत नाही. श्री चंदावरकर भारतातील युनियन बँक सोडून झांबिया, नायजेरिया येथील आंतरराष्ट्रीय बँकेत मोठ्या जागा भूषून आता ब्रिटिश बँक ऑफ कॉमर्सचे हाँगकाँगचे जनरल मॅनेजर होते. महिना 6 आकड्यात पगार घेणाऱ्या या माणसाकडे पाहिले तर त्यांच्या साधेपणाकडे पाहून आपली चुकबुल होते असेच मला वाटायचे. त्यांना आम्ही आल्यामुळे बरे वाटत होते आणि खरं सांगायचं आम्हालाही घरचे जेवण मिळणार म्हणून आनंद झाला होता. जेवणात आळूची भाडी, मसाले भात, डब्बू मिरची म्हणजे आमच्या विकर्सच पडल्या. त्याला क्रिकेटचा मोठा शौक व हाँगकाँगला क्रिकेटचे वावडे. त्यावेळी आपली मद्रासची 6वी कसोटी टेस्ट सुरू होती. त्या सुनील गावस्कर शतकाचे वर रेकॉर्ड मोडणार का नाही ही उत्कंठा होती. त्यामुळे मग चाळीतील क्रिकेटपासून क्रमाक्रमाने शिवाजी पार्क, रणजी, दुलीप असा सर्वच आढावा झाला. आपले कोणत्याही बाबतीत एकमत होणे अवघड असते. त्यातून गावस्कर आणि कपिल देव आज श्रेष्ठ कोण हा विषय निघाल्यावर स्वयंपाकघरातून सोयींची आता येताना जेवायला की गप्पातच पाहुणे जेवण गमावणार अशी हा कालावधीत आम्ही तो वादविवाद तहकूब करून डायनिंग टेबलची वाट धरली. त्या मत्स्यगोत्री कुटुंबात यजमानीबाईंना मनापासून बाजार करून भरपूर खोबरे घालून मत्स्यपाक सिद्धी करायला आवडले असते. आम्ही शाकाहारी असल्यामुळे तो चंदावरकर थोड्या नाराज होत्या, पण त्यामुळे कदाचित त्यांनी दुसऱ्या दिवशी आग्र्याचे निमंत्रण दिले. आम्हाला संकोच वाटत होता, पण आग्र्याच्या परत्यापायची आज्ञा आम्ही घेतलीच. 7 रूमचा हाँगकाँगमधील व्हिक्टोरिया हिल या श्रीमंत वस्तीतील फ्लॅट, दारात लेटेस्ट मॉडेलची मर्सिडीज, मुलगा शिकायला लंडनला, पण चंदावरकर वहिनीला मुंबईतल्या सारस्वत कॉलेजची आठवण सुटत नव्हती. काय नाही हो इकडे, शेवटी आपला देशच खरा नाही काय हे त्यांचे ध्रुपद कायम होते. आपल्याकडे कोणी महिना 2 महिने परदेशातून आले तर लगेच आय टेल यू इंडियात काय डर्टी वाटतं असे बोलायला लागतात. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी इकडेच सेटल हो म्हणायला पाहिजे होते, पण शेवटी मायभूमी ती मायभूमी. आम्ही मात्र या 2 दिवसाच्या अगत्याने गुदमरून गेलो होतो. बरं इथे मुंबई दिल्लीला कोणी भेटले तर आपल्याला या तरी म्हणता येते की एकदा सातारला या, साफळ सज्जनगड दाखवतो. हाँगकाँगला काय म्हणणार? मला वाटलं काही म्हणूच नाही, कारण ही भावना मुग्ध राहण्यातच तिचे भावपण आहे. आज आपण इथेच थांबूया. उद्या मनीला, फिलिपिन्सची सुरुवात करूया आणि तेव्हाच हाँगकाँगमध्ये आम्हाला एक वेटर जो भेटला हॉटेलला त्याची गोष्ट मी तुम्हाला सांगेन. तोपर्यंत नमस्कार.